गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सर स्वागत करतो. चला, आज सर्वांकरिता आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वन विभागामध्ये 2025 म्हणजे येणाऱ्या 1 किंवा 2 महिन्यामध्ये वनरक्षक या पदाची जाहिरात किंवा त्याला आपण वनसेवक म्हणतो या पदाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. किती पदे मंजूर झालेली आहे, कोणकोणत्या विभागामध्ये हे पद असणार आहेत, रिक्त पद, याविषयी आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके. महाराष्ट्र वन विभाग भरती 2025 एकूण पदे आहेत 12,999. याला पात्रता अभ्यासक्रम काय असणार आहे त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये जे बॅचेस स्टार्ट झालेले त्यामध्ये स्वच्छता निरीक्षक बॅच असेल. 2025 बॅचचे जे वैशिष्ट्य आहेत, यामध्ये जुन्या प्रश्नपत्री विश्लेषण पीवायक्यू सोबत आपण टॉपिक वाईज एमसीक्यू प्लस व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे. जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत. या बॅचची फी आहे अगदी कमी शुल्क 2500 रुपयामध्ये तुम्हाला 6 महिन्याची व्हॅलिडिटी मिळणार आहे. तसेच सेकंड जी बॅच आहे एएनएम जेएनएम किंवा स्टाफ नर्स संदर्भात असेल, या बॅचची सेम वैशिष्ट्य आहेत. तांत्रिक विषयासहित बॅच असणार आहे. 3000 रुपयामध्ये तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे. दोन्हीपैकी कोणतीही बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010457760 या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. ठीक आहे. आपला जास्त वेळ न घेता आपण जे अपडेट आलेला आहे वन विभाग महाराष्ट्र मुख्य वन संरक्षक वनबल महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या कार्यालयामार्फत एकूण पदासंदर्भात जी माहिती आहे याविषयी बघा. वन व्यवस्थापन वन मंजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग याविषयी दिलेला आहे. त्यांनी कधी भरली जाणार आहेत एकूण पद. प्रस्तुत प्रकरणी क्षेत्रीय स्तरावर प्राप्त आकडेवारीच्या आधारे वन विभागामध्ये 12,991 वनसेवकांची पदे निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव संदर्भीय पत्रान्वये शासनास सादर करण्यात आलेला आहे. सदर प्रस्तावाचे परिशिष्ट 3 मध्ये वन विभागाने या पदाचा तपशील नमूद केलेला आहे. सदर पद निर्मितीच्या प्रस्तावाने अनुषंगाने बाह्य यंत्रणेद्वारे शक्य असणाऱ्या कामाकरिता आवश्यक मनुष्यबळ व नियमित आवश्यक मनुष्यबळ अशा 2 भागामध्ये विभागणी प्रस्तावित करायची असून सदर मुद्दे खालील प्रमाणे सांगण्यात आलेले आहेत. यामध्ये बाकी जे काही असेल त्या संदर्भात आपण नंतर पाहणार आहोत. एकूण जे पदे आहेत याचं कार्यक्षेत्र काय असणार आहे, वृत्त वन विभाग कार्यालय नागपूर या ठिकाणचं कशाकरिता या पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे ते सर्व आपण पाहणार आहोत. ठीक आहे. यामध्ये त्यांनी संपूर्ण जी माहिती दिलेली आहे ती आपण एक वेळेस रीड करूया. सदर पद वन परिक्षेत्र कार्यालयात बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाच्या मनुष्यबळाचे काम हे मल्टीटास्किंग असेल स्वरूपाचे असेल. त्यामध्ये शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर असेल, रखवालदार, रक्षक इत्यादी स्वरूपाच्या कामाचा समावेश असेल. त्यामुळे वन परिक्षेत्र कार्यालयात सध्या मंजूर असलेल्या पदाव्यतिरिक्त कार्यालय हे निहा अशा बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाच्या कमीत कमी किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यानंतर वन विभागाअंतर्गत विश्रामगृहे असतील, शासकीय निवासस्थाने इत्यादी मध्ये बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाच्या मनुष्यबळाचे हे काम मल्टीटास्किंग स्वरूपाचे असेल. त्यामध्ये खानसामा असेल, शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, रखवालदार, माळी इत्यादी स्वरूपाच्या कामाचा समावेश असणार आहे. सबब राज्यात वन विभागाची किती विश्रामगृहे आणि शासकीय कार्यालय आहेत, निवासस्थाने आहेत या संदर्भामध्ये त्यांनी माहिती मागवलेली आहे. त्यानुसांगाने विश्रामगृहे, शासकीय निवासस्थान इत्यादी मध्ये सध्या मंजूर व कार्यरत असलेल्या सर्व पदाव्यतिरिक्त अशा बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाच्या कमीत कमी किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यामध्ये वन विभागात क्षेत्रीय कामाकरिता म्हणजे फील्डवर्क करिता नियमित आवश्यक मनुष्यबळ खालील कामाकरिता क्षेत्रीय रेंज वाईज त्यांनी डिवायडेशन केलेले आहे मनुष्यबळ. यामध्ये वायरलेस यंत्रणेसाठी लागणारे मनुष्यबळ असेल, आपत्कालीन यंत्रणासाठी लागणारे मनुष्यबळ आहे, गस्त, संरक्षण, अँटी स्मगलिंग असेल, अँटी पोचिंग सेवा, वनीकरण, वृक्षारोपण असेल, वनवी विझवणे, लाकूड तोड, लाकूड फाटा इत्यादी जमवणे याकरिता वन्य कामासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असणार आहे. वरील मुद्द्याच्या अनुषंगाने शासनास माहिती सादर करण्याकरिता खालील प्रपत्रामध्ये माहिती सादर करावी असं प्रत्येक विभागाला नागपूर असेल, अमरावती असेल, ठाणे, मुंबई या वनक्षेत्राला पत्र पाठवण्यात आलेलं आहे हे पद भरण्यासंदर्भामध्ये. यामध्ये एका रीड करूया आपण. वनवृत्त वन विभाग सामाजिक कार्य आयोजन इत्यादी सर्व शाखा कार्यालयांचे परिक्षेत्र स्तरापर्यंत एकूण संख्या शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर असेल, रखवालदार, रक्षक इत्यादी स्वरूपाच्या
करिता बाह्य यंत्रणेद्वारे आवश्यक मनुष्यबळ. त्यानंतर मुद्दा क्रमांक सेकंड मध्ये दिलेला आहे सेम विश्रामगृह, शासकीय निवासस्थान, निरीक्षण कुटी इत्यादीची एकूण संख्या किती आहे, तिथे किती मनुष्यबळ आवश्यक असणार आहे त्या संदर्भामध्ये तरतूद करायची आहे, संपूर्ण लेखी स्वरूपामध्ये कळवायचं आहे. त्यानंतर वन विभाग, प्रादेशिक वन्यजीव, सामाजिक असेल असं डिटेलमध्ये तरी वरील प्रपत्रात माहिती तात्काळ सादर करावी. वरील माहिती सादर करण्यासोबतच उपरोक्त कामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाच्या गरजेचे विश्लेषण करून नेमके मुद्देनिहाय समर्थन टू द पॉइंट जस्टिफिकेशन करावे, सादर करावे. वरील प्रमाणे माहिती दिनांक 9/12/2024 पर्यंत या कार्यालयास प्राप्त करण्यात यावी. एम श्रीनिवासराव, अप्पर प्रधान मुख्य संरक्षक प्रशासन दुय्यम संवर्ग यांनी हे नोटिफिकेशन काढलेलं आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. एकूण किती पद भरली जाणार आहेत, 10वी पासवरती ही पदनिर्मिती वनसेवक म्हणून, ठीक आहे, वनसेवक म्हणून असणार आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं 10वी उत्तीर्ण आहे त्यांना सर्वांना फॉर्म भरता येणार आहे. येणाऱ्या 1 ते 2 महिन्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर बघा आपल्या डब्ल्यू अकॅडमीमध्ये समाज कल्याण विभाग बॅच 2025 ही पण लॉन्च करण्यात आलेली आहे. यामध्ये बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार आहे. पहिल्याच फक्त 50 विद्यार्थ्यांना प्रवेश असणार आहे. जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये क्रमांक दिला त्यावरती आपण संपर्क करायचा आहे. तर आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, तसेच आपण नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे. ओके, थँक्यू सर्वांचे.